सांगली मिरज कुपवाडमध्ये 100% हजारो नागरिक रस्त्यावर, तरीही सरकार व महापालिका प्रशासनाची असंवेदनशीलता कायम। सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांवर लादण्यात आलेल्या भांडवली मूल्यावर आधारित वाढीव व अन्यायकारक घरपट्टीच्या विरोधात गेल्या 2.5 महिन्यांपासून लोकशाही मार्गाने संघर्ष सुरू आहे। या आंदोलनाला विविध सामाजिक, व्यापारी, व्यावसायिक व नागरिक संघटनांनी मोठा प्रतिसाद दिला। दिनांक 4 ऑगस्ट 2026 रोजी सांगली मिरज कुपवाड शहरात नागरिकांनी अभूतपूर्व 100% कडकडीत बंद पाळला। हजारो नागरिक रस्त्यावर उतरले। एवढा व्यापक जन आक्रोश व्यक्त होऊनही राज्य सरकार, पालकमंत्री, स्थानिक लोकप्रतिनिधी आणि महापालिका प्रशासन यांच्याकडून अद्याप ठोस निर्णय घेतला जात नाही, ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे। सत्ताधाऱ्यांना सध्या कोणतीही निवडणूक तोंडावर नसल्यामुळे आता आपले काय वाकडे होणार या आविर्भावात नागरिकांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करता येईल असा भ्रम झाला असेल तर तो त्यांनी दूर करावा। आता लोकशाही मार्गाने राजकीय उत्तर देण्याची वेळ। आम्हाला राजकीय भूमिका घ्यायची नव्हती। आमचा संघर्ष हा नागरिकांच्या मूलभूत हक्कासाठी आणि अन्यायकारक घरपट्टी विरोधात आहे। मात्र कायदेशीर मार्गाने लढा सुरू असतानाही राज्य सरकार, महापालिका प्रशासन आणि सत्ताधारी यंत्रणा नागरिकांच्या भावनांची दखल घेत नसतील तर लोकशाहीमध्ये उपलब्ध असलेला राजकीय पर्याय वापरणे हा नागरिकांचा अधिकार आहे। तोंडावर पुणे पदवीधर मतदारसंघाची निवडणूक येत आहे, त्यामुळे सांगली मिरज कुपवाड महापालिका क्षेत्रातील ज्या पदवीधर मतदारांनी अद्याप मतदार म्हणून नोंदणी केलेली नाही त्यांनी कायदेशीर प्रक्रियेनुसार मोठ्या प्रमाणात नोंदणी करून आपला लोकशाही हक्क बजवावा। ज्या मतदारांची नोंदणी झालेली आहे त्यांनी आपल्या मित्रमंडळी, नातेवाईक आणि परिचित पदवीधर मतदारांशी संपर्क साधून वाढीव घरपट्टीच्या प्रश्नांवर सत्ताधाऱ्यांना जाब विचारावा आणि आपल्या मताचा वापर लोकशाही मार्गाने करावा, असे आवाहन नागरिक जागृती मंचाच्या वतीने करण्यात येत आहे। लोकशाहीमध्ये जनतेच्या भावनांची कदर न करणाऱ्या सत्ताधाऱ्यांना निवडणुकीच्या माध्यमातून धडा शिकवण्याचा अधिकार जनतेकडे आहे। ज्यांची घरपट्टी कमी झाली आहे त्यांनीही या लढ्यात सहभागी व्हावे। वाढीव घरपट्टीचा परिणाम ज्यांच्या घरपट्टीवर झाला आहे त्यांनी तर या आंदोलनात सहभागी व्हावेच, परंतु ज्यांची घरपट्टी कमी झाली आहे किंवा ज्यांच्यावर सध्या वाढीव घरपट्टीचा थेट परिणाम झालेला नाही त्यांनीही भविष्यातील अन्याय लक्षात घेऊन या अभियानात सहभागी व्हावे। नमस्कार। महापालिका क्षेत्रातील नागरिकांच्याशी आज संवाद साधण्याचे कारण आपल्या महापालिकेने भांडवली मूल्यावर आधारित वाढीव घरपट्टी लागू केली आहे। त्याबाबत गेल्या 2.5-3 महिन्यांपासून आपण लोकशाही मार्गाने विविध पद्धतीने पाठपुरावा केला। त्याचा शेवट म्हणजे आपण महापालिका क्षेत्रात ऐतिहासिक असा 100% कडकडीत बंद केला। आपण हजारोच्या संख्येने मोर्चात सामील झाला। तरी सुद्धा महापालिका प्रशासन असेल, राज्य सरकारचे प्रतिनिधी, पालकमंत्री असतील, इथले स्थानिक आमदार असतील, खासदार असतील, कोणतीही दखल घेतील असं चित्र सध्या दिसत नाही। महापालिका प्रशासन तर आपल्या आत्ममग्न असल्यागत आपापल्या नादात मशगूल आहे। नाईलाजाने राजकीय भूमिका नाही, कारण आपल्या वाढीव कृती समितीमध्ये सर्व पक्षाचे बाधित नागरिक सहभागी आहेत। मात्र नाईलाजाने येणाऱ्या पुणे पदवीधर मतदारसंघामध्ये ज्या निवडणुका असतील त्याबाबत आपल्याला राजकीय भूमिका घ्यायला लागेल, कारण एवढं सगळं करून सुद्धा लोकशाही मार्गाने आपल्याला जर न्याय मिळत नसेल तर आपल्याला सुद्धा बोट वाकडं करावं लागेल। याच माध्यमातून आज आपल्याशी संवाद साधत आहे। तर महापालिका क्षेत्रातील ज्या आपल्या वाढीव घरपट्टीला बाधित जे नागरिक आहेत, ज्यांच्या घरातल्या मुलांनी किंवा आपण स्वतः जर पदवीधर असाल तर आपण नोंदणी केली नसेल तर नोंदणी करून घ्यावी। तसेच पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर जिल्ह्यामध्ये आपले जे नातेवाईक असतील, मित्रमंडळी असतील, त्या सगळ्यांची संपर्क साधून आपल्याला सत्ताधारी पक्षाच्या उमेदवाराच्या विरोधात काम करण्यासाठी प्रवृत्त करावं लागेल। याचा दखल घेऊन अजून सुद्धा 15 ऑगस्टपर्यंत पालकमंत्री सांगलीत ध्वजारोहणाला येणार आहेत। त्यांनी निर्णय घेऊन वाढीव घरपट्टी स्थगित करून बिलं दुरुस्त करावीत, अन्यथा पुणे पदवीधर मतदारसंघात आम्ही विरोधात काम करू आणि याही पेक्षा वेगळ्या पद्धतीनं हळूहळू आंदोलनाचे टप्पे वाढवले जातील। अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, फेसबुक पेजला लाईक करा आणि इन्स्टाला फॉलो करा। आपल्या मुलामुलींसाठी आपण अनुरूप स्थळे शोधताय? आता आपला शोध येथे येऊन संपतो। आता आपली चिंता संपलेली आहे। आपल्या मुलामुलींसाठी अनुरूप जोडीदार शोधण्याचा, निवडण्याचं एकमेव केंद्र शादीबंधन वधूवर सूचक केंद्र। या संस्थेमध्ये सर्व समाजातील 70,000 पेक्षा जास्त स्थळे नोंदणी असलेले असे शादीबंधन वधूवर सूचक केंद्र।
संपूर्ण महाराष्ट्रात आणि कर्नाटकात प्रसिद्ध असलेले एकमेव वधूवर सूचक केंद्र म्हणजे शादीबंधन वधूवर सूचक केंद्र, ज्यांच्याकडे आहे सर्व समाजातील सर्व जाती आणि पोटजातीतील 70,000 पेक्षा जास्त स्थळांची नोंदणी, आपल्या इच्छेप्रमाणे वर्गवारी करून अनुरूप स्थळे निवडण्याची सुविधा. एक वेळा जोडले जा आणि आपलं जीवन सफल करून घ्या. हजारोंनी याचा लाभ घेतला आहे. आपणही आपल्या मुलामुलींसाठी, विधूर, विधवा, वयस्करांसाठी योग्य स्थळांची निवड करा. एक सुवर्ण संधी घेऊन येत शादीबंधन आजच संपर्क करा. शादीबंधन वधूवर सूचक केंद्र, लोकसंदेश न्यूज ऑफिस समोर, महाराष्ट्र स्क्रॅप जवळ, 100 फुटी रोड, सांगली. पिनकोड 416416. कस्टमर केअर नंबर 9922864545. आमच्या वेबसाईटवर स्थळे पहा. आमची वेबसाईट आहे www.shadibandhan.in.